शुगर बद्दल जे आहे की अगदी साखर खाऊ नये किंवा बरोबर. ते अगदी विषारी आहे वगैरे, ते कितपत योग्य आहे का? त्यात किती बॅलन्स हवा? लोक म्हणतात की आम्ही साखर कम्प्लिटली बंद केली आहे, एक लाडू जरी खाल्ला तरी आमच्या शुगरवर अफेक्ट होतं. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने तुमच्या आहाराची सुरुवात ही मधुर रसापासून करायला पाहिजे आयडियली, असं सांगितलं. आपण आहार वगैरे सगळं व्यवस्थित घेतो, बरोबर. परंतु योगाच्या दृष्टीने अशी काय आसनं आहेत किंवा असं काय आहे का की जे या प्रोसेसला बेनिफिशियल ठरेल? जर का आपल्या शरीरात खूप आम साठला असेल, जसं तू बरोबर. म्हणाली की वेगवेगळ्या चुकीच्या डाएटनी, तर वमनासारखी क्रिया आहे. आजकाल हा पण ट्रेंड दिसतो की सकाळी ओव्हरनाईट स्मूदी, फ्रूट बोल्स असतात किंवा ज्युसेस प्यायले जातात. तर सकाळच्या वेळामध्ये एवढा थंड आहार घेणं किंवा फळं घेणं हे योग्य आहे का? लाकडं पेटलेली आहेत आणि लाकडांवर पाणी पडलं तर काय होईल? ते लाकडं परत पेटणार नाहीत. सेम प्रिन्सिपल शरीरामध्ये ऍप्लिकेबल आहे. तर आपण बघतो की कोणाला काही बॅकग्राऊंड नसताना सुद्धा ते अचानक ब्रिदिंग एक्सरसाइजेस सुरू करतात आणि म्हणतो आम्ही प्राणायाम करतो, आणि त्याचं समजा चुकीचं तुम्ही करत असाल ते स्टेप्स फॉलो, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? अगदीच स्टेप्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे आणि पतंजली महर्षींनी त्या स्टेप्स दिल्यात, त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. बरोबर. आजकाल खूप गोष्टींमध्ये मध घातलं, साखर नाही तर मध, आणि ते शिजवलं जातं. मला वाटतं त्याचाही विपरीत परिणाम शरीरावर. हो, 100%. तुम्ही प्री आणि प्रोबायोटिक बद्दल म्हणाल्या, तर आपल्याकडे लोणची खाल्ली जायची त्यासाठी. तर लोणची आपल्या आहारात असावीत का? म्हणजे अगदी गुलाबजाम पासून लोणच्यापर्यंत सगळं खायला आयुर्वेद परमिशन देतं. पण नमस्कार, मी देविका भिडे. मी एक योग तज्ज्ञ आहे आणि आज माझ्या बरोबर ओजस्विनी पळणिटकर या आयुर्वेदाचार्य आहेत. आज आम्ही दोघे मिळून आपल्याला आज जे सोशल मीडियावरती जे रेसिपीज किंवा एक फूड ट्रेंड चाललेला दिसतो त्याबद्दल चर्चा करणार आहोत, आणि त्याचा आपल्या पचनावर काय परिणाम होतो, अग्नीवर काय परिणाम होतो, प्रत्येकाने आपल्या प्रकृतीप्रमाणे कसा आहार घ्यायला पाहिजे याबद्दल ओजस्विनी मॅडम आपल्याला गाईड करतील. ह्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आम्ही योग आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या करंट ट्रेंड्स बद्दल चर्चा केलेली आहे. तर आपण चर्चेला सुरुवात हो, करूया. अगदीच. मला प्लीज सांगा की आजकाल आपण सोशल मीडियावरती खूप वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो करताना बरोबर. बघतो, वेगवेगळ्या रेसिपीज बघतो, पण ह्यामध्ये प्रश्न असा आहे, जितकं आम्हाला आयुर्वेदाबद्दल कळतं की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. तर प्रत्येकाने सारखं डाएट फॉलो करणं, सेम रेसिपीज फॉलो करणं हे कितपत योग्य आहे, किंवा आयुर्वेद काय दृष्टिकोनातून याच्याकडे बघतो? आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. आयुर्वेदानुसार अग्नी आणि प्रकृती, ह्या दोन गोष्टी ह्याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येकाला एक विशिष्ट अग्नीची कन्सेप्ट आयुर्वेदाने सांगितलेली आहे, ज्याच्यात दोन प्रकार आहेत. एक जाठराग्नी आणि सूक्ष्म पचन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे तो धात्वाग्नी. आता जे आपण खातो त्याचं योग्य पचन आणि ऍसिमिलेशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हा जाठराग्नी. तो किती मंद आहे किंवा तो किती उत्तेजक आहे त्याप्रमाणे प्रत्येक प्रकृतीने आहार घेतला पाहिजे. आता एखाद्याचा अग्नी मंद आहे, त्याला भूक कमी लागते, त्याचं पचनशक्ती लगेच झालंय, तरी तो 2-2 तासांनी 3-3 तासांनी त्याच्या कपॅसिटी पेक्षा जर जास्त खात असेल तर ते त्याला अपायकारकच ठरणार आहे. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर सूक्ष्म पचनासाठी रिस्पॉन्सिबल असलेले रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आयुर्वेदाने सांगितलेत. या 7 धातूचं आपापलं पचन होतं, ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल पण अग्नीच सांगितलंय. अच्छा, पण मग म्हणजे आपण जेव्हा अग्नीबद्दल बोलतोय, प्रत्येक व्यक्तीत अग्नी हा वेगवेगळा असणार आहे. तर तुम्ही आता बोलताना म्हणाल्या की किती वेळा खायचं, ते आता मी योगामध्ये मला जे माहिती आहे की एखाद्या योग्याचा आहार हे 1 वेळा असतं, राजासारखा आहार 2 वेळा असतं, रोग्याचा आहार 3 पेक्षा बरोबर. जास्त वेळा असतो. तर आयुर्वेद काय म्हणतं, मग आपल्या अग्नीनुसार आपण किती वेळा खायला पाहिजे, किंवा कसं आपण ओळखावं की माझा अग्नी कसा? अग्नीनुसार, प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार अच्छा. या तिन्ही गोष्टी कन्सिडर करून आपला आहार असला पाहिजे. आयुर्वेद कधीच असं म्हणत नाही की कुठलाही एक विशिष्ट आहारच आपल्यासाठी हितकर आहे किंवा एका वेळेसाठी हितकर आहे. आता ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे जनरलाइज आपण सगळीकडे हा ट्रेंड बघतो. बरोबर. तर आयुर्वेदाने पण सांगितलंय की दिवसाचा पहिला आहार हा राजासारखा पाहिजे, दुसरा हा प्रिन्स सारखा पाहिजे, आणि शेवटचा भिकाऱ्यासारखा पाहिजे, म्हणजे डिनर. आणि हेच आपण बरोबर उलट करतो. बरोबर. ब्रेकफास्ट छोटासा घेतो, लंच त्यातल्या त्यात असतो, आणि डिनर मात्र एवढा हेवी घेतो की ती पचायला डिनर अवघड जातं. खरं. त्यामुळे तेच आयुर्वेद सांगतं की ब्रेकफास्ट हा तुम्ही राजासारखा घ्या, की ज्याने व्यवस्थित तुमचं पोट भरेल,
लंच प्रिन्स सारखा घ्या बरोबर. आणि डिनर भिकाऱ्यासारखा, म्हणजे अगदी 20% ऑफ द होल मील, 40-40-20 अशा रेशोमध्ये तुम्ही डिवाइड केलं तरी चालेल. पण मग यामध्ये जे तुम्ही ब्रेकफास्ट म्हणाल्या, तर आजकाल हा पण ट्रेंड दिसतो की सकाळी ओव्हरनाईट स्मूदी, फ्रूट बोल्स असतात किंवा ज्युसेस प्यायले जातात. तर सकाळच्या वेळामध्ये एवढा थंड आहार घेणं किंवा फळं घेणं हे योग्य आहे का? आपल्या ऋतूला ते म्हणजे आपल्या बरोबर. नाही, कालाला नाही, ते खूप सूट महत्वाचा होतं का? प्रश्न आहे हा. कुठलीही थंड वस्तू जर आपण अति प्रमाणात घेत असू तर ऑब्व्हियसली आपल्या अग्नीवरती हॅम्पर होणार आहे आणि अग्नी मंद होणार आहे. बरोबर. साधी तू इथे आपण एखादी गोष्ट फायर, लाकडं पेटलेली आहेत आणि लाकडांवर पाणी पडलं तर काय होईल? ते लाकडं परत पेटणार नाहीत. सेम प्रिन्सिपल हा शरीरामध्ये ऍप्लिकेबल आहे. बरोबर. लाकडी जेव्हा जाठर अग्नी आहे त्याच्यावर तू कुठली थंड वस्तू किंवा स्मूदी सारखा पदार्थ घालतीयस तर तो अग्नी तेव्हाच मंद होणार आहे. मग Correct. ते भूक लागण्याचं सेन्सेशन परत तुला मिळणार नाही. त्यानंतर जे स्मूदीची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे दही आणि फळं किंवा दूध आणि फळं हे एकत्र केल्यावर स्मूदीज तयार होतात. ह्याला विरुद्ध आहार असं म्हणतो आयुर्वेद. म्हणजे दोन वेगळ्या प्रॉपर्टीज असलेले वस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते चॅनल ब्लॉकिंग किंवा इन्फ्लमेटरी ऍक्शन असं क्रिएट करतं आणि शरीरामध्ये आम किंवा टॉक्सिन्स हे बिल्डअप होतात. म्हणून कुठली दह्यासोबत फळं किंवा दुधासोबत फळं किंवा दुधासोबत मासे ह्याला विरुद्ध आहार अशी कॉन्सेप्ट सांगितली. आणि तेच सकाळी सकाळी उठून घेतल्यानंतर तुमचे चॅनल तर ब्लॉक होणारच आहेत, तुमचा अग्निमंद होणार आहे आणि पचनाच्या विविध तक्रारी सुरू होतील. आपण अगदीच विरुद्ध चाललंय म्हणजे जे हो. होतंय ते. आणि ज्यांना स्पेसिफिकली स्किन डिसिजेस आहेत, डर्मेटायसिस आहे किंवा लिव्हरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात, अशा लोकांनी तर हे अन्न घेतल्यानंतर त्यांना लगेचच त्रास होणार आहे. सोरियासिस असेल, एक्झिमा असेल. बरोबर. मग कुठली वेळ योग्य आहे हा असा आहार घेण्यासाठी? असा आहार शक्यतो घेऊच नाहीये. आपण नुसतं ट्रिपला गेलोय, कधी पार्टीला घेतलं म्हणून कधीतरी घेतलं आणि लगेच अपाय होणार नाही हे तेवढंच खरं. बरोबर आहे. पण ऍज अ हॅबिट किंवा रोजच्या रोज घेणं विरुद्ध. हे तेवढं कन्व्हिनियंट फायद्याचं शरीरासाठी नक्की नाहीये. मग मे बी ही फळं जी खातो ती दुपारी खाल्लेली की जेव्हा मे बी अग्नी आपला चांगला असेल. फळं विरुद्ध खाणं आहार आणि आहे. फळांचा ज्यूस पिणं ह्याच्यामध्ये पण परत फरक आहे. बरं. हल्ली आपण बघतो की दुधीचा ज्यूस काढला, ऍपलचा ज्यूस काढला आणि हे हल्ली खूप काढलंय की काय ब्रेकफास्ट केला तर ज्यूस प्यायला. बरं. तर आता सगळ्यात पहिली डायजेशनची प्रोसेस होते की सलायवा तुमच्या अन्नाबरोबर मिक्स होणं. हे आपण शाळेत पण शिकलेलो असतो, पण हे किती लोक अप्लाय करतात. एक अख्ख्या फळाचा ज्यूस प्यायल्यानंतर तुम्ही पटकन ते 2 मिनिटात पिता. हे जेव्हा च्युईंग ऍक्शन होते त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होतो तेव्हा ते पचनासाठी हितकर होतं. जे आवश्यक एन्झाईम्स असतात शरीरामधले तुमच्या सलायवाच्या मार्फत त्या फळांमध्ये ऍड होतं आणि पचनशक्ती व्यवस्थित चालू राहते. मग ते फळाचं योग्य पचन होऊन त्याचे न्यूट्रिशियस गोष्ट ही अंगी लागते, जशी फळांचं ज्यूसमुळे नाही होणार. म्हणजे तुम्ही डायजेशनची पहिलीच पायरी स्किप करताय. तुम्ही सलायवा मिक्सच होऊ देत नाही फळांमध्ये. आणि त्यातून खायचं झालं फळ तर एका रसाचं एकच फळ खावं. फ्रूट बोल घेऊन खाणं परत चुकीचं आहे, कारण परत 2 रसांची फळं ऍड होतात. एखादं फळ गोड असतं, एखादं आंबट असतं. बरोबर. गोड आणि आंबट एकत्र झाल्यानंतर ते फाटणार आहे. जसं बाहेर आपण पनीर बघतो, दुधामध्ये लिंबू पिळलं तर ते फाटतं. तसं शरीरात होतं. 2 फळं वेगळ्या रसांची एकत्र करून तुम्ही खाल्लं तर पोटामध्ये गेल्यानंतर ते फाटणार आहे आणि मग पचनाच्या परत तक्रारी सुरू होणार आहेत. आता हे जे विरुद्ध रसांचे तुम्ही म्हणाल्या, आपण जर बाकी रेसिपीज बघितल्या, आजकाल आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत आहारशास्त्राला खूप महत्व आहे. काय गोष्ट कशात मिक्स करावी, कसं बनवावं. पण आता आपण ज्या रेसिपीज बघतो ना, सगळ्यामध्ये पनीर, दही बरोबर. किंवा चक्का, कर्ड वापरलेलं असतं आणि सगळं एकत्र करून खाण्याची पद्धत आहे. किंवा यामध्ये इतके ग्राम प्रोटीन, तितके ग्राम प्रोटीन, तर तेही सरसकट सगळे छोले. मला आठवत नाही की लहानपणी आई इतके छोले करायची सारखी. बरोबर. पण आजकाल सगळ्यामध्ये पनीर, छोले सगळं ऍड केलं जातं. तर ह्याबद्दल काय मत आहे? हे असं सगळं मिक्स करून खावं का किंवा या अशा पद्धतीने खावं का? तर आता प्रोटीन इतकं ग्रॅम पाहिजे, हे ग्रॅम पाहिजे, हे बरोबर कॉन्सेप्ट आहे इन अ वे. पण आयुर्वेद असं सांगत नाही की फक्त प्रोटीन खा. सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की फक्त प्रोटीनला महत्व दिलंय किंवा गुड फॅट्सला महत्व दिलंय. 100% हे बरोबरच आहे. पण आयुर्वेदानुसार आहार हा 6 रसांचा पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय.
हे सगळे रस तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजेत, ज्यांनी तुमची पचनशक्ती व्यवस्थित राहणार आहे. मग त्याच्यामुळे 100% प्रोटीन येतं, कार्बोहायड्रेट्स पण येतात, गुड फॅट्स येतात, सगळ्या रस पंचभौतिक सिद्धांताचा उपयोग इथे आपण करायला पाहिजे. पण म्हणजे मग ते मिक्स केलेलं चालेल, म्हणजे एका बोलमध्ये जर का छोले पण आहेत, बटाटा पण आहे, एखादी भाजी पण आहे, असं जर सगळं असेल तर मग असं खाल्लेलं चालू शकेल. जर आता छोले किंवा हाय प्रोटीन डाएट आपण जिथे बघतो, तर गंमत म्हणून कधीतरी केल्याने लगेच काय अपाय होत नाही. परंतु पल्सेस हे जे खायची पद्धत आहे, सुरुवात इथून होते. आता रोजच्या रोज जर एखादा माणूस छोले, राजमा किंवा असे हेवी कडधान्य खात असतील, मुळात आयुर्वेदामध्ये कडधान्याला रुक्ष किंवा ड्राय आणि पचायला जड असं वर्णन केलेलं आहे. जर तुम्हाला खायलाच अगदी झालं तर तुम्ही ते रात्री भिजत ठेवा. भिजून झाल्यानंतर सकाळी त्याला तेलाची किंवा तुपाची ही फोडणी देऊन आणि त्याला पाचनासाठी लागणारे योग्य मसाले, मग धने जिऱ्याची पूड असेल, आलं लसूणी सारख्या गोष्टी असतील, ते योग्य प्रमाणात घाला. म्हणजे ते तुम्हाला पचण्यासाठी तसं नाही खात. एकतर लोक कच्चं खातात, मोड आणून खातात, या दोन्ही मसाले नाही वापरले जात. तर कडधान्य खायचीच झाली तर मूग चालेल, मसूर चालेल, की जे पचायला त्यातल्या त्यात सोपे आहेत, ते सुद्धा मोड न आणलेले खाणं त्यातल्या त्यात चांगलं. अच्छा. आणि राहिला प्रश्न पनीरचा, तर आपण मगाशी बघितलं असं दुधामध्ये लिंबू पिळल्यानंतर दूध फाटतं. बरोबर. हाच प्रिन्सिपल शरीरामध्ये अप्लाय होतो. तुम्ही असं फाटलेलं अन्न जेव्हा पोटामध्ये कन्झ्युम करता तेव्हा ऑलरेडी एक्झिस्टिंग जे आहे ते फाटणार. बरोबर. ते अन्न फाटलं जातं आणि शरीरामध्ये आंबण्याची प्रक्रिया सुरू होते, म्हणजे टॉक्सिन्स निर्माण होतात. ही जो कॉन्सेप्ट आहे त्याची सुरुवात इथून होते. त्यामुळे कधीतरी गंमत म्हणून आपण गेलोय बाहेर आणि पनीर खाल्ल्या काहीच हरकत नाहीये. परंतु रोजच्या रोज डाएटमध्ये एवढं ग्रॅम पनीर पाहिजेच, एवढं छोले पाहिजेच, हे तेवढं हितकर नाहीये, कारण त्याच्या निगेटिव्ह प्रॉपर्टीज तुमच्या शरीरावर इम्पॅक्ट करणारच आहे. बरोबर. आपण बघतो की ज्या रेसिपीज आजकाल आपण इंस्टाग्रामवर पाहतो, खूप लोक तज्ञ नसतात, ज्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकतात आणि असं वाटतं की सगळ्याची सुरुवात ब्रोकोली आवाकाडोनी होते आणि तिथेच संपते. कारण की बेल पेपर, झुकिनी, आवाकाडो, ऑलिव्ह ऑइल हेच पदार्थ आजकाल रेसिपी वापरताना दिसतं. कोणी गवार, दुधी, पडवळ, भोपळा, दोडकं हे नाही वापरत. बरोबर आहे. तर त्याबद्दल आपण काय खाल्लं पाहिजे, हे योग्य आहे अशा पद्धतीचा आहार घेणं सतत? शेवटी परत गोष्ट ह्याच्यावरच आहे की तुमचं मूळ काय आहे. तुम्ही जेव्हा गर्भावस्थामध्ये असता तेव्हा तुमच्या आईने जो आहार घेतलेला असतो तो तुमच्यासाठी सात्मी असतो. म्हणजे तो आहार घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तक्रारी उद्भवतील असं नाही. पण शेवटी तुमच्या आईने काय खाल्लं असेल, बाबा दुधी, पडवळ, भाकरी, वरण भात, याच्या पलीकडे तेव्हा असा काही ट्रेंड नव्हता की अवोकाडो खाल्लाय आणि ब्रोकोली खाल्लाय. त्यामुळे ऋतूनुसार ज्या ठिकाणी जे अन्न ग्रो होतं ते तुम्हाला सात्मी असते. आणि असं म्हणतात ना की नेचरला समजतं की म्हणजे त्याच गोष्टी ग्रो होतात त्या प्रदेशात ज्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीसाठी 100% चांगल्या. बरोबर. आता राहिला प्रश्न ब्रोकोली वगैरे ह्या फूडचा. तर आता ब्रोकोली पण शेवटी काय आहे की ते कल्टिवेटेड गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय पदार्थ किंवा तुम्ही ज्या कंडिशन मध्ये तुमच्या आईने जो आहार घेतला आहे किंवा तुम्ही लोकली ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ते तुम्हाला पचनासाठी एकदम हितकर आहेत. म्हणून जिथे राहतायत, जे खाताय तेच जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. किंवा आता मशरूम सारखे जे पदार्थ आहेत, काय काय लोकांना युरिक ऍसिडचे त्रास असतील किंवा स्किन इन्फेक्शन्स, परत स्किन इन्फेक्शन्सवर येतोच आहे आपण फिरून कारण हा आहारच चुकीचा असल्यामुळे अशा लोकांना या गोष्टींनी लगेच त्रास होईल. इरप्शन्स येतील, चॅनेल्स ब्लॉक होतील, इन्फ्लमेशन होईल, ब्लोटिंग, गॅसेस, ऍसिडिटी, अशा अनेक समस्या सुरू होते. असं टोमॅटो बद्दल पण टोमॅटो, बरोबर. आपल्याला सध्या आपण प्रत्येक भाजीत टोमॅटो घालतो. बरोबर. पण असं म्हटलं जातं की त्याचा जो रस असतो त्याच्यामुळे आपल्या भाजीतल्या बाकीच्या गोष्टींचे न्यूट्रिशन कमी होतं. तर हे न्यूट्रिशन कमी होण्यापेक्षा टोमॅटोचा मूळ गुण काय आहे? आंबट रसाचा आहे. पण आंबट रस सगळ्यांना सात्म्य आहे का? तर नाहीये. तुम्ही आंबटपणासाठी मग कोकम वापरा. पिढ्यानपिढ्या आपण आपल्याकडे कोकमच वापरलं जातं. साऊथ मध्ये चिंच वापरली जाते. ज्या प्रदेशामध्ये जी गोष्ट वापरली जाते ती तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. टोमॅटो आपल्या इकडचा नाहीये, ओट्स आपल्या इकडचे नाहीयेत. ते शेवटी तुमच्या शरीरावर काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करणारच आहे. बरोबर. मग आंबटपणासाठी कोकम वापरा, कधी लिंबू वापरा. ज्यांना पित्ताचे त्रास असतात
त्यांना टोमॅटो, चिंच ह्या गोष्टींनी लगेच त्रास होतो, म्हणून त्याचा आंबटपणा लगेच त्रास देतो. मग आता तुम्ही फायनली काय सांगाल, म्हणजे आपला भारतीय आहार कसा असावा, आपलं ताट रोजचं कसं असावं, आणि आपण सकाळी, दुपारी आणि रात्री बरोबर. काय काय खायला पाहिजे? ऋतूनुसार, प्रकृतीनुसार, परत आयुर्वेद ह्याच्यावरच सांगतं की तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या ऋतूनुसार तुमचा आहार हा त्या सीझन प्रमाणे ते जे सीझनल प्रोड्यूस असतं त्याप्रमाणे चेंज व्हायला पाहिजे. थंडीतले पदार्थ थंडीत, उन्हाळ्यात मध्ये आंबा येतो, आंबा नक्की खायला पाहिजे. त्या ऋतूनुसार ते अन्न पाहिजे. त्यानंतर आयडियल टाइमचा प्रश्न, 7 ते 9 या वेळामध्ये ब्रेकफास्ट व्हायला पाहिजे. ब्रेकफास्ट नंतर निदान 4 तासाचं अंतर पाहिजे की ते पचण्यासाठी. मग 12 ते 2 ह्या वेळेमध्ये तुमचा लंच टाइम पाहिजे, आणि लंच हेवी घेतला तर निदान 6 तासाचं अंतर पाहिजे पुढचं अन्न कंझ्युम करायच्या आधी. म्हणजे आधीचं अन्न व्यवस्थित पचल्यानंतरच पुढचं अन्न घ्या, हा बेसिक सिद्धांत आयुर्वेद सांगतो. दुपारी खूप हेवी जेवण झालं म्हणून डिनर स्किप केला तरी सुद्धा चालेल, पण 12 ते 2 ही आयडियल मील टाइम आहे. नॅचरली जसं सनसेट आणि सनराईज ह्या वेळा फिक्स असतात, तसं बॉडीमध्ये ऍसिड सिक्रिशनच्या वेळा पक्क्या असतात. मग सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे 6 ते 7 या दरम्यान तुम्हाला भूक लागली तर व्यवस्थित हॅव अ होल स्क्वेअर मील इन्स्टेड ऑफ मंचिंग. आपण काय करतो, 6 वाजता खातो काहीतरी खातो आणि मग 9 वाजता जेव्हा भूक नसते, जेव्हा ऍसिड नसतं, तेव्हा माणसं खातात. आणि तिथून फर्स्ट स्टेप होते तुम्हाला रोग उद्भवण्याची पायरी, तिथून सुरुवात होते. भूक नसताना खाणं आणि ओव्हर इटिंग हे सगळ्याचं मूळ कॉज सांगितलेलं आहे. छान, तुम्ही आज वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात ना, खूप शिकायला मिळालं. म्हणजे अगदी शुगर बद्दल, की थोडंसं गोड खाल्लेलं चालतं, ज्याच्यावर संस्कार केलेले असतात ते खावं, किंवा सकाळी फळं खाणं हे आपला अग्नी विझवू शकतं. सो स्मूदी, मला वाटतं त्यापेक्षा आपले जे नेहमीचे पोहे, उपमा, धिरडी वगैरे, पण ते सुद्धा बॅलन्स्ड पाहिजे. नुसतंच कार्बोहायड्रेट्स खातायत असं सुद्धा नाही. असंही नाही, म्हणजे फक्त पोहेच खाल्ले असं नाही. बरोबर. ते जे म्हणतात फायबर पाहिजे, मटार पाहिजे, असंही असायला हवं. बरोबर आहे. आणि त्यानंतर जेवण 2च्या आधी, 12 ते 2च्या मध्ये, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो, आणि रात्री परत 6 ते 7च्या मध्ये बरोबर जेवण. नॅचरल जेव्हा ऍसिड असतं तेव्हा व्यवस्थित खाणं हेच हितकर सांगितलं आहे. तुम्हाला रोगांपासून लांब राहायचं असेल तर सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळा पक्का करून ऋतूनुसार आहार घेणं. बरोबर. अँड ॲपल अ डे टिप्स डॉक्टर अवेसारखं आयुर्वेदाचा हा प्रिन्सिपल आपण धरू. करेक्ट. बरोबर. आणि विरुद्ध आहार, सगळ्यात पनीर, दही, दूध घालू नये. मासे, दूध. आय थिंक खूप याच्यात मध वापरतात. मधही गरम करून खायचं नसतं. हो, बरोबर. आजकाल खूप गोष्टींमध्ये मध घातलं, साखर नाही तर मध, आणि ते शिजवलं जातं. मला वाटतं त्याचाही विपरीत परिणाम शरीरावर. हो, 100%. आपण जसं विरुद्ध आहाराचं बघितलं की ते इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज क्रिएट करतं, तसंच मध गरम केल्यानंतर टॉक्सिन्स निर्माण करतं. त्याचबरोबर मध आणि तूप हे इक्वल क्वांटिटीज मध्ये नाही घ्यायला पाहिजे. त्यांनी सुद्धा इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज क्रिएट होऊ शकतात. तुम्ही समजा अर्धा चमचा मध घ्यायचा असेल तर 2 चमचे तूप घ्या, अनइक्वल क्वांटिटीज मध्ये घ्या, मग ते शरीरासाठी उत्तम आहे. त्याचबरोबर पंचामृत जे आपण देवाला नैवेद्य दाखवतो, ते सुद्धा रोज 1 चमचा खाल्लं हितकरच आहे. त्यामधले गोड पदार्थ 1 चमचा आणि बाकीचे 2 चमचे अशा रेशिओ मध्ये घ्यायला पाहिजे. इक्वल प्रमाणामध्ये शक्यतो घेऊन नाही. म्हणजे 5 गोष्टी इक्वल नाही. त्यात मे बी दूध, दही 2-2 चमचे, तर मध, साखर, गोड मध, साखर 1 चमचा, आणि तूप, दही, दूध हे 2 चमचे. अशा प्रोपोर्शन मध्ये घेतलं तर ते इम्युनिटीसाठी, विकनेससाठी खूप चांगला त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे आता माझा टेकअवे यातनं आहे की उसळी आपण ज्या नेहमी करतो, स्पाइसेस फोडणी घालून, तेल घालून, तसंच खाणं योग्य. 100%. असं सलाड सारखं सगळ्यात मिक्स करून खाल्लं तर, रोज खाल्लं तर ते आपल्याला मे बी गॅसेस किंवा अजून त्रास त्याने, वृक्षतेमुळे, ब्लोटिंग, गॅसेस. बरोबर. आणि जसं तू म्हणाली की क्रीम किंवा दही, पनीर या गोष्टी जर आपण या सगळ्या बरोबर मिक्स करून खात असू तर तोही विरुद्ध आहार आहे. तो पोटात जाऊन फाटेल, बरोबर तयार होईल. आणि आता दही म्हणल्यानंतर दह्याचं पण अजून एक आहे की लोक म्हणतात प्रोबायोटिक, प्रिबायोटिक आणि पचायला हलकं, 1 वाटी दही का एवढे ग्रॅम प्रोटीन मिळेल. तर ते सुद्धा आयुर्वेद सांगतं की दह्याने चॅनल्स ब्लॉक होतात, ते पचायला अत्यंत गुरू आहे.
कारण तुम्ही तर शेवटी फर्मेंटेड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बॅक्टेरियल ग्रोथ आहे. बरोबर. त्यामुळे दही खायचं झालं तर आयुर्वेदाने काही नियम सांगितलेत. सगळ्यात पहिले म्हणजे अगदीच ऑप्शन नसेल तुम्हाला ताक प्यायचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ ताक सांगितलंय. कारण घुसळल्यानंतर त्याच्यात पाणी ऍड केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. हेच दही तुम्ही घेतली 1 वाटी, ते गुरु आहे, चॅनल ब्लॉकिंग आहे, त्यांना स्किन इन्फेक्शन, सोरियासिस असे जे आहेत किंवा मायग्रेन सारख्या समस्या आहेत, त्यांना ह्याचा नक्की लगेच त्रास होईल. तर आता दही खायची वेळ आली तर ते एकतर व्यवस्थित फेटून घ्या. मग त्याच्यामध्ये तूप जिऱ्याची फोडणी म्हणा किंवा थोडंसं हिंग कधी घातलं, ज्याचे करून त्याचा जेवढा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर होईल त्याच्यापेक्षा थोडा कमी होईल. आणि शक्यतो रात्री तर दही खाऊच नाहीये, खायची वेळ आली तर सकाळी खावं. की आता तुम्ही प्री आणि प्रोबायोटिक बद्दल म्हणाल्या, तर आपल्याकडे लोणची खाल्ली जायची त्यासाठी, आणि आता आपण त्यात तेल असतं वगैरे म्हणून ते अवॉइड करतो, आणि वेस्टर्न लोक जे प्रीबायोटिक किंवा किमची असेल किंवा अशा गोष्टी खाल्ल्या जातात, तर ते पण ठीक आहे, पण आपण म्हणजे लोणची आपल्या आहारात असावीत का? मगाशी म्हणलं तसं आयुर्वेदाने सगळा आहार हा षड्रसात्मक सांगितला आहे. मग मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय या सगळ्या रसांचा समावेश आहारात सांगितलाय. म्हणजे अगदी गुलाबजाम पासून लोणच्यापर्यंत सगळं खायला आयुर्वेद परमिशन देतं, पण ऋतूनुसार, प्रकृतीनुसार बरोबर. तुम्ही काय खाताय त्याच्यावर लिमिटेशन्स येतात. पण कुठलीच गोष्ट कम्प्लिटली अवॉइड करा किंवा हा रसच घ्या, हे घेऊ नका, किंवा आता गोड घेऊ नका, तूप घेऊ नका, असं कुठेही मेन्शन केलेलं नाही. तुम्ही गुलाबजाम म्हणाला म्हणून खूप आनंद झाला. कारण काय आपल्या आहारात साखर नाही याचं एवढं वाढलंय सध्या. आणि आयुर्वेदिक जर का घरगुती काही मेडिसिन, जसं आजी म्हणते मोरावळा खा, गुलकंद खा, किंवा अशा गोष्टींमध्ये खूप साखर असते. च्यवनप्राश मध्ये साखर आहे, किंवा आपल्याकडे खिरी खाण्याची पण पद्धत होती. तर हे जे शुगर बद्दल जे आहे की अगदी साखर खाऊ नये किंवा ते अगदी विषारी आहे वगैरे, ते कितपत योग्य आहे का? त्यात किती बॅलन्स हवा? खूप उत्तम प्रश्न आहे. कारण ओपीडी मध्ये पण लोक म्हणतात की आम्ही साखर कम्प्लिटली बंद केली आहे, एक लाडू जरी खाल्ला तरी आमच्या शुगरवर अफेक्ट होतं. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने तुमच्या आहाराची सुरुवात ही मधुर रसापासून करायला पाहिजे आयडियली, असं सांगितलंय. अच्छा. तर आता मधुर रस वापरायचा कसा? डायरेक्ट शुगर बंद केलेली अजिबात अपाय नाहीये, कारण हल्ली अडल्टरेटेड शुगर पण मिळते आणि डायरेक्ट शुगरने शुगर स्पाइक लवकर होतो. मग कुठली चहा कॉफीतली किंवा फ्रूट ज्युसेस आपण मगाशी म्हटलं तसं, स्मूदी बोल्स, ह्याच्यामध्ये डायरेक्ट शुगर येते, ही नक्की अवॉइड करायला पाहिजे. पण आता मोरावळा म्हणा, गुलाबजाम म्हणा, साखर जरी असली तरी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया होते. आपण त्याला अग्नी देतोय, त्याचा पाक करतोय. लाडू घेतला फॉर एक्झाम्पल, आपण आधी त्याचा पाक करून मग त्याच्यात तुला कुठलं पीठ घालायचं ते आपण ऍड करतो. त्यामुळे त्या साखरेवर काहीतरी प्रोसेस होते, त्याच्यावर अग्नीची प्रक्रिया होते, त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. त्यामुळे ती अग्नी, त्याचा एक तू लाडू खाल्लास, एक गुलाबजाम खाल्ल्याने एवढा लगेच अफेक्ट होणार नाहीये जेवढं तुझी डायरेक्ट शुगरनी होणार किंवा फळांचे ज्यूस घेतल्याने होणार आहे. त्यामुळे गोड खायला अजिबात हरकत नाहीये. नॅचरल फॉर्म मध्ये गोड खायला जास्तच हितकर, म्हणजे खोबरं आहे, खजूर आहे, नॅचरल मधुर चव ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे ते खायला 100% काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान वाटलं हे ऐकून. त्यामुळे कधी एक गुलाबजाम तुमच्या डाएट मध्ये जरी असला तरी काही विचार न करता तो नक्की खा. खरंय, बरोबर. आणि मोरावळा म्हणा किंवा च्यवनप्राश म्हणा, ह्याच्यामध्ये सुद्धा त्या साखरेवर काहीतरी प्रक्रिया झालीये, त्याला अग्नी दिलाय आणि ते शरीरासाठी हितकर फॉर्म किंवा हितकर प्रॉपर्टी मध्ये त्याचं स्वरूप किंवा त्याचे गुणधर्म चेंज झालेत आणि ते शरीरासाठी हितकर ठरलंय. त्यामुळे तुमच्या जर तुम्हाला डायबिटीज वगैरे काही हे समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून ह्याचा डोस मात्र नक्की फिक्स करून घ्या. कितीही खाऊ नये, कुठलीही गोष्ट प्रत्येकाने प्रकृतीनुसार. बरोबर. ओके. ह्यामध्ये योगातही सांगितलं जातं की हितकर आणि मितकर पाहिजे, हित आणि रसयुक्त. बरोबर. की म्हणजे हितकर कारण की ते तुमच्यासाठी चांगलं आहे. मला दूध हितकर आहे तर म्हणजे ते तुम्हाला असेलच असं नाही. आणि मितकराला पण आम्ही खूप महत्व देतो कारण की त्यामध्ये आपलं मन इन्व्हॉल्व्ह होतं. बरोबर. की जर तुम्ही कुठल्या फिलिंगनी खाताय त्यांनी पण त्याचा संस्कार बदलतो 100% शरीरावर. 100%. त्यामुळे असं आहार असेल तर मला वाटतं गुलाबजामही चांगला पचेल. शेवटी आयुर्वेदाची डेफिनेशनच आहे की प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वास्थ्य इति अभिधीयते. म्हणजे आत्मा इंद्रिय मन हे जेव्हा व्यवस्थित एकत्र कॉर्डिनेशन मध्ये प्रसन्न असतात तेव्हा तुम्ही जे खाल ते व्यवस्थित त्याचं पचन योग्य होणार आहे. त्याच्यावरनं मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं
आपण आहार वगैरे सगळं व्यवस्थित घेतो, बरोबर. परंतु योगाच्या दृष्टीने अशी काय आसनं आहेत किंवा असं काय आहे का की जे या प्रोसेसला बेनिफिशियल ठरेल? म्हणजे आता योगामध्ये आहाराबद्दल खूप अशी माहिती नाहीये, पण डेफिनेटली आपल्या शरीराच्या प्रकृतीला नीट ठेवणं, शरीराच्या मशिनरीला नीट फंक्शनल ठेवणं, बरोबर. हे काम योग नक्की करतं. त्यामध्ये आसनं तर आहेत, पण सुरुवात मला वाटतं शुद्धिक्रियांनी केली पाहिजे. बर. जर का आपल्या शरीरात खूप आम साठला असेल, जसं तू बरोबर. म्हणाली की वेगवेगळ्या चुकीच्या डाएटनी, वेगवेगळ्या चुकीच्या वेळेला खाल्ल्यानी शरीरामध्ये खूप आम्ल तयार होतं, बरोबर. टॉक्झिन्स तयार होतात. बरोबर. तर वमनासारखी क्रिया आहे किंवा शंख प्रक्षालन आहे, जर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनचा किंवा असा काही त्रास होत असेल तर, की ज्याच्यातून तुम्ही पहिले त्या शरीरात जे काही साठलंय ते काढून टाकता, स्वच्छ करता. 100%. त्यानंतर काही शुद्धिक्रिया आहेत जशा कपालभाती सारख्या. तसं तर कपालभातीचा उपयोग हा आपल्या डोक्याची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आहे, पण त्यात जे स्ट्रोक्स दिले जातात ना, त्यांनी जसं आपण भाता असतो ना, व्हायब्रेशन. हे केल्यामुळे आतमध्ये अग्नी वाढतो, हवा जेव्हा दिली जाते तेव्हा. सो तशी प्रक्रिया घडते. त्या बरं. स्ट्रोक्समुळे पोटाचा अग्नी वाढतो बर. आणि सगळ्या नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे प्राणशक्तीचं वहन चांगल्या बरोबर. पद्धतीने होतं. त्यांनी पण डायजेशन सुधारतं आणि पोटाच्या काही तक्रारी असतील तर कमी व्हायला मदत होते. कॉन्स्टिपेशन मध्ये पण खूप फायदा होतो, बरोबर. पण तेही प्रत्येकाने आपल्या प्रकृतीप्रमाणे, प्रत्येकाला ते सूट बरोबर. होईलच असं नाहीये. आणि आसनांचा जर आपण विचार केला तर जी आसनं आपल्या पोटावर ताण दाब निर्माण करतात, की जसं धनुरासन आहे, बरोबर. पवनमुक्तासन, अर्धमत्स्येंद्रासन, पश्चिमोत्तानासन, बरोबर. पूर्वोत्तानासन, अगदी सर्वांगासन, अगदी शीर्षासनाचा सुद्धा फायदा होतो. सो अशा याच्यामध्ये काय होतं की पोटामधला ब्लड फ्लो नीट व्हायला मदत होते आणि ह्यामध्ये आपण आपल्या मसलचे टोन रिलॅक्स ठेवतो बरोबर. आसनं करताना. त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो अगदी सूक्ष्म स्तरावरती बरोबर. आतपर्यंत पोचतो. म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचा जसा उपयोग मेडिसिन्स मध्ये होतो तसाच आसन आहे. की अगदी मायक्रो लेवल मसल फायबर टिश्यू पर्यंत त्याचा परिणाम होतो, त्यामुळे तिथलं फंक्शन चांगलं होतं. बरोबर. म्हणजे योग काय करतं की ते मेडिसिन नाहीये, ते काय करेल की तिथे जो काही बिघाड आहे तो ठीक करेल आणि सगळं कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्हाला पोटाचा त्रास आहे याचा अर्थ तुम्ही फक्त तेवढंच करायचं असं नाहीये, सगळं केलं पाहिजे. मग त्याच्यातनं मनही शांत होतं, मन शांत झालं की त्यांनी डायजेशन सुधारतं, तर ह्याचा डायजेशनवर खूप परिणाम होतो. जसं तू म्हणालीस तसं सगळं कंट्रोल करतं, म्हणजे एंडोक्राईन सिस्टीमवरच ते ऍक्च्युअली काम करतं. अगदी म्हणजे जे काही सिक्रिशन्स असतात त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं महत्वाचं काम हे तुम्ही आसनामार्फत करू शकता. आसनामार्फत, प्राणायामामार्फत होतं. म्हणजे आपण जसं तू एंडोक्राईन सिस्टीम म्हणालीस, आपली जे नॉस्ट्रिल्स आहेत ना, बरोबर. आपण खूपदा बघतो की अनुलोम विलोमाने सुरुवात होते, नाडी शुद्धीने सुरुवात होते. तर आपल्या राईट नॉस्ट्रिलला सूर्यनाडी म्हणतात बरोबर. आणि लेफ्टला चंद्रनाडी, जी हो, आपली हो. सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिकशी Right. कनेक्टेड आहे. आता नॅचरली या मॉडर्न टर्म्स आहेत. बरोबर. जुन्या काळामध्ये वेगळ्या भाषेत बोलत होते ते लोक, पण सेम बोलत होते. म्हणजे त्याचा आता परिणाम बघितला तर तोच होतो. बरोबर. ज्यावेळेला या दोन्ही नाड्यांमध्ये बॅलन्स येतो, भरपूर ऊर्जा मिळते, तेव्हा नॅचरली मन शांत होतं. बरोबर. आणि जेव्हा मन शांत होतं तर ही जी चेन आहे, खूप लोकांना डायबिटीस असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू होतो, पीसीओडी पीसीओएसचा प्रॉब्लेम सुरू होतो, या सगळ्याच गोष्टी शांत राहायला मदत होते. एन्झायटी, डिप्रेशन मध्ये परिणाम होतो आणि हे सगळं डायजेशनशी फायनली Connected आहे. कनेक्टेड आहे त्याच्याशी. आता तू प्राणायामाचा इथे उल्लेख केलास, त्याच्यावर आता आम्हाला जेवढं आयुर्वेदामध्ये योग असतं त्याच्यामध्ये प्राणायामाचा उल्लेख आहे. इथे जे 8 अंग सांगितले की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पण आता आपण बघतो की कोणाला काही बॅकग्राऊंड नसताना सुद्धा ते अचानक ब्रिदिंग एक्सरसाइजेस सुरू करतात आणि म्हणतो आम्ही प्राणायाम करतोय. तर ते खरंच किती हितकर आहे, कोणी करावं, किंवा आधीचे जे 3 अंगांना किती महत्व आहे, बरोबर. आणि त्याचं समजा चुकीचं तुम्ही करत असाल ते स्टेप्स फॉलो, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दल तू काय मार्गदर्शन? अगदीच स्टेप्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे आणि पतंजली महर्षींनी त्या स्टेप्स दिल्यात, त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. बरोबर. किंवा जसं तू म्हणाली की प्राणायाम हे 4थी स्टेप आहे. पहिले यम, नियम, आसनं येतात. प्राणायामाचं सूत्र असं सुरू होतं की तस्मिन सती श्वास प्रश्वास योग. तस्मिन सती म्हणजे 3री स्टेप ज्यावेळेला सिद्ध होते, म्हणजे तुम्ही आसनात स्थिर झाल्यानंतर श्वास प्रश्वासाच्या गतीचा जाणीवपूर्वक विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम. त्यामुळे आपण जे नुसतं इन्हेलेशन एक्झेलेशन करतो तो प्राणायाम नाहीये. बरोबर. ती टेक्निक खूप वेगळी आणि ऍडव्हान्स आहे.
तर तुम्ही जर का तुमचं शरीर जर त्यासाठी तेवढं स्थिर नाही, स्ट्रॉंग नाही, तुम्ही सुखाने बसू शकत नाही, मी 5 मिनिटं बसू शकत नाही, मी प्राणायाम करायचा बरोबर. प्रयत्न करते नाही, तसं तुम्ही थोडंसं आधी शरीराला तयार केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्राणायामाला जर अप्रोच केलं. आणि कारण जर तसं नाही तुम्ही केलं तर हठयोगाप्रमाणे असंही सांगितलंय की चुकीचा प्राणायाम हा सगळे रोग घेऊन येऊ शकतो. बरोबर. कारण परत हे आपल्या माइंडशी कनेक्टेड आहे, आपल्या शरीराशी कनेक्टेड आहे, आपल्या श्वासप्रश्वासावरती आपले विचार अवलंबून असतात. बरोबर. आणि त्यामुळे त्याला नीट अप्रोच करणं खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ हा नाही की तुम्ही घाबरावं, असं नाही की अगदी म्हणजे यमनियम होत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाही, असंही नाहीये. पण त्याच्यात एक मार्गदर्शन पाहिजे, एक स्टेप्स. तज्ञाच्या पाहिजे. सल्ल्याशिवाय हे तुम्ही करायला नाही पाहिजे. खरंच. त्यातून मला एक केस स्टडी आठवली. एक अशाच 60 वर्षाचे एक गृहस्थ आले. अचानक त्यांनी मध्येच 2-3 वर्ष झाली प्राणायाम करतो म्हणून सुरुवात केली. तर जेवढा त्यांनी ते ब्रीदिंग असं जे ते टेक्निक्स असतात, एक नाकपुडी दाबून तुम्ही दुसऱ्यातून श्वास घेताय सोडताय, त्या श्वासामध्ये त्यांचं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं किंवा कुठल्या नॉस्ट्रिलमधनं जास्त घेतलं, कमी घेतलं, याचं मला एवढं त्यात इलॅबोरेटिव्ह सांगता येणार नाही. त्या श्वासाच्या तक्रारीमुळे ते गेले कोम्यामध्ये. ऐक, अरे बापरे, बरं. चुकीचा श्वास घेतल्यानंतर Correct. तुम्हाला काय विकृती येऊ शकते हे त्याचं एक्झाम्पल मला लाईव्ह दिसलं. चुकीचा प्राणायाम केल्यामुळे एखादा माणूस कोम्यामध्ये जाऊ शकतो. ह्याच्यात मी तो एक ऍड करेन, का असं होत असेल. म्हणजे आता ते वेगवेगळ्या पद्धतीने मॅनिफेस्ट होऊ शकतं प्रत्येक व्यक्तीसाठी. पण प्राणाचं आपल्याला जे माहितीये की वायूचा गुणधर्म बरोबर. काय आहे, मोशन, इकडे तिकडे तो जातो. तुम्ही जर का त्या प्राणाला नीट कंट्रोल नाही केलं, आता जे बंध बांधले जातात, जालंधर बंध, मूलबंध, जेव्हा तुम्ही कुंभक करता, का बरं? कारण की ती हवा कुठेतरी डोक्याकडे जाऊ नये, डोळ्याकडे जाऊ नये. कारण की हा वात जर शरीरात कुठेतरी गेला चुकीच्या ठिकाणी, बरोबर. तर तो खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणू शकतो. म्हणजे अगदी पचनाचं मी बघितलंय किंवा मी स्वतः अनुभव केलेला आहे. बर्पिंगचा त्रास होऊ शकतो, वात वाढल्यामुळे बरोबर. थोडंसं एन्झायटी वाटू शकते. सो मे बी त्याचं हे कारण असू शकतं की ते चुकीच्या पद्धतीने कपालभाती करत असतील. हो. प्राणायाम नाही येतो, पण खूप लोक त्याला प्राणायाम समजून बरोबर. करतात. ते चुकीच्या पद्धतीने जर केलं जात असेल किंवा प्राण वेगवेगळ्या पद्धतीने कुंभक करत असतील आणि त्याला नीट रिडायरेक्ट करत नसतील आणि आधी तयारी काहीच नसेल, तर हे होऊ शकतं. होऊ शकतं. बरोबर आहे. तसं तू म्हणालीस तसं वायू हा करता धरता आहे. तर सगळ्या शरीराचा करता धरता हा वायूच सांगितलाय. जरी पित्त किंवा कफ हे बिघडण्याचं कारण सुद्धा वाताचंच असं ग्रंथकारांनी सांगितलंय की वायू स्वतःची स्वगती बिघडवून कुठल्या तरी दोषाला त्याच्यासोबत घेऊन जातो. तसंच आता एंडोक्राईन सिस्टम किंवा PCOS सारखे आपल्याला व्याधी बघायला मिळतात. तर ते आयुर्वेदानुसार त्याच्यावरती ट्रीटमेंट वगैरे तर होतेच. पण आता लोक जिमचा एक्सरसाइज किंवा वेट ट्रेनिंग, कार्डिओ ह्या गोष्टींवर केवढा इम्पॉर्टन्स देतात. पण समजा तुम्हाला PCOS सारखे व्याधी असतील तर योगासनाचा किंवा ट्रेडिशनल जी योगासनं बायका करत होते त्याचा कसा बेनिफिशियल आहे किंवा कुठली योगासनं करायला पाहिजेत? ह्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी सांगता येतील तसं. कारण खूपदा आता मी जे बघते ना, आता माझ्याकडे ज्या मुली येतात 90% PCOD, PCOS बरोबर. किंवा इन्फर्टिलिटीसाठी. आता क्लिनिकमध्ये सुद्धा सगळे हीच कंप्लेंट घेऊन येतात की सिस्ट आहेत आणि हे आहे आणि ते हा आहे. त्रास. आणि ह्याची ना खूप कारण आहेत. म्हणजे जसं आपण डायजेशन, आहार विहार आपला चुकीचा आहे, स्ट्रेस आहे आणि त्यामुळे जसं मी आधी सांगितलं की मग हे सगळ्या प्रॉब्लेम्सची चेन सुरू होते बरोबर. मला. तर त्यामुळे योगाचा जो अप्रोच आहे ना, खूप लोक सोशल मीडिया रील्स बघून फक्त तेवढंच करतात. म्हणजे चक्की चालन करतील बरोबर. किंवा फक्त पवनमुक्तासनच करतील, तसं योग्य नाही. मी म्हणेन की ह्या परत सगळ्या गोष्टी एकत्र करणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला ब्रीदिंग एक्सरसाइज पण केले पाहिजेत, तुम्हाला अनुलोम विलोम त्यामध्ये केला पाहिजे. त्यानंतर जी आसनं कराल त्यात सूर्यनमस्कार घाला आणि त्यामध्ये बाकी ही आसनं जी सगळी आहेत की जसं मलासन किंवा वज्रासन योग मुद्रा किंवा जानु शिरासन, पायामध्ये डिस्टन्स घेऊन चक्की चालासन, अगदी सर्वांगासन, शीर्षासनापासून सगळं. कारण आपल्या शरीरात कनेक्टेड आहे पूर्ण. बरोबर. असं होत नाही की एका ठिकाणी प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही फक्त त्यावरच फोकस करून आसनं केली, तर असं करू नये. शुद्धिक्रिया कराव्यात, स्तोत्रांचं पठण करावं, या सगळ्याचा फायदा होतो बरोबर. आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन. स्वास्थ्य मेंटेन राहण्यासाठी. त्यामुळे मी म्हणेन की योग हे ना मेडिसिन नाहीये.
म्हणजे आपण त्याला थेरपी सारखं युज हो. करतो म्हणून आपण म्हणतो की हे एवढं करायचं, हा सेट याच्यासाठी, तो सेट त्याच्यासाठी, पण असं योग्य नाही. बरोबर. सगळं म्हणजे तुमच्या करावं. युटेरसला आणि त्या मसल्सला टोन देण्यासाठी योगा तुमची मदत 100% नक्की करेल. करू आणि जे शकतो. कार्डिओ आणि याचं तू म्हणालीस की दोन्ही गोष्टींची गरज आहे. जसं आयसोटॉनिक मुवमेंट पाहिजे तसं आयसोमेट्रिक पण बरोबर. पाहिजे. त्यामुळे फक्त एकाच गोष्टीवर फोकस करून पण नाही चालणार. तेही चांगलं, तेही करायला पाहिजे आणि हे पण करायला बरोबर. पाहिजे की जिथे तुम्ही मन शांत ठेवताय, मसल्स शांत ठेवताय, म्हणजे तिथे तुमचा ब्लड फ्लो जाईल. वेअर युअर अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज. मी जर का वज्रासनात बसली, अर्ध मत्स्येंद्रासनात, माझं जर पूर्ण ध्यान त्या ठिकाणी आहे, तर नक्कीच तिथे काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या डोक्याला वेळ मिळतो करेक्ट बरोबर. करायला. म्हणजे अगदी एंडोक्राईन सिस्टीम, पचनशक्तीपासून मसल टोनिंग पर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्या इथे गोष्टी कव्हर कव्हर्ड आहेत. सगळं कव्हर्ड आणि आयसोलेशन मध्ये करू नये. जसं तुम्हाला विचारलंस की आयुर्वेदाप्रमाणे दिनचर्या किंवा आयडियल मील टाइम्स काय असावे, तसंच योगाप्रमाणे आयडियल दिनचर्या काय असावी याबद्दल तू काही सांगू शकशील? दिनचर्येमध्ये आम्ही पण आयुर्वेदाचे रूल्स वापरतो. बरोबर. जसे सकाळी उठण्यापासून. पण जे योगाभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर तो फक्त प्रोसेसशी लिमिटेड नक्की नाहीये. दिवसभर आहार, विहार, आचार, विचार हे 4 स्तंभ आहेत त्याचं सुद्धा. तर ब्रह्ममुहूर्तावर उठणं बरोबर. हे सगळ्यात चांगलं. नाही इतके लोक तर ॲटलीस्ट 6 वाजता उठणं. त्यानंतर सकाळच्या वेळात आसन, प्राणायाम, ध्यानाचा अभ्यास करणं. त्यामध्ये तुमचं बॉवेल ब्लॅडर क्लिअर पाहिजे आणि काही खाल्लेलं नको, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या कपॅसिटी प्रमाणे योगाचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये खूप लोक अर्धवट करतात, ते करू नये. ते दिनचर्या म्हणजे ना तुम्ही प्रार्थनेपासून सुरू करा, सूर्यनमस्कार करा, आसनांचा सिक्वेन्स करा, त्यानंतर शवासन करा, प्राणायाम करा, परत ओंकार म्हणा आणि थांबवा. बरोबर. या सगळ्या गोष्टी आपला जो आसनाने वात वाढतो तो नंतर प्राणायामाने, ध्यानाने कंट्रोल होतो. बरोबर. अशा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर सुरुवात आपण करतो तर दूध तुपाचं सेवन करणं आधी 1-2 हो. म्हणजे 1 किंवा 2 बरोबर. चमचे, ह्यांनी सुद्धा शरीराला नरिशमेंट मिळते. ते करता येऊ शकतं. आणि मग त्यानंतर आयुर्वेदाने दिलेले जे काही रूल्स आहेत तेही फॉलो करणं, म्हणजे बरोबर. अगदी उशप पानापासून दात घासणं कसं आहे, अंघोळ बरोबर. वगैरे, अभ्यंग, या सगळ्याच गोष्टी योगाला पूरक आहेत. आणि त्यानंतर आपण दिवसभर आपण जी कामं आपली करतो त्यामध्ये पण आपल्याला योगाभ्यास करायचा आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्ती, म्हणजे एक फेथ हवा. आपण ज्या क्रिया करतोय त्या निष्काम आहेत, त्या कुठल्या कामनेने केलेल्या आहेत ह्याच्यावरती फोकस असणं, बरोबर. एक बॅलन्स असणं त्यात सक्सेस आणि फेल्युअर दोन्ही मध्ये. त्यामुळे आपला आहार, जसं आपण जे काही सगळं बोललो ते आहेच. सात्विक आहार दिवसभर घ्यावा आणि त्याबरोबर हा विहार आणि आपला आचार विचार कसा असावा बरोबर. हे तितकंच महत्वाचं आहे. परत तुम्ही संध्याकाळी स्तोत्र म्हणा, त्याचाही खूप चांगला परिणाम होतो. हो, आयुर्वेदात सांगितलंच आहे, मंत्र चिकित्साला सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. खूप महत्व आहे आणि त्याचा परिणाम क्विक आहे आणि खूप म्हणजे सगळ्यांनी अनुभव घ्यावा बरोबर. असं खरंय, आहे. तो खरंय. असं सांगून तुम्ही नाही नाहीये. सांगू शकत की काय वाटतं त्याने. पण ते खूप पॉवरफुल प्रक्रिया आहेत या. त्यामुळे आपल्याकडे संस्कृतीत जे होतं ना, संध्याकाळी दिवा लावणं, स्तोत्र म्हणणं, बरोबर. एखादं फुल वाहणं, हे नुसते रिच्युअल्स नाहीयेत. त्या लाईफस्टाईलच्या पद्धती आहेत आणि त्याचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट Impact असतात. असतो. तर ते करायला पाहिजे. आपण ते शिकवलं पाहिजे सगळ्यांना. आणि रात्री पण झोपताना तुम्ही थोडासा ओंकार म्हणून, बरोबर. थोडासा श्वास घेऊन, असं म्हणजे आम्ही खरं सांगू अशी कुठली दिनचर्या अशी नाहीये. पण ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या करण्याच्या काही वेळा असतात. बरोबर. आणि त्याबरोबर आयुर्वेद, नॅचरोपॅथी प्रमाणे तुम्ही तुमचं आयुष्य जगलं बरोबर. पाहिजे असं नक्की म्हणणं. जसं मंत्र चिकित्सेवरनं एक केस स्टडी सांगते. जसं ते विठ्ठल 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 असे जे ठोके आहेत, हो. त्याप्रमाणे आमचेच एक पेशंट होते, त्यांना हार्ट कंडिशन होती. तर बाकीचं त्यांचे ट्रीटमेंट वगैरे चालूच होतं. त्या स्वरूपात आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही विठ्ठल नावाचा जप करा. आणि मिरॅक्युलसली त्यांची हार्ट कंडिशन मध्ये बऱ्यापैकी त्यांना इम्प्रुव्हमेंट दिसली त्या ठोक्याप्रमाणे. विठ्ठल विठ्ठल खूप लोक म्हणतात विठ्ठल, त्यांनी विठ्ठल, कपालभातीचा पण इफेक्ट मिळतो. त्यामुळे असा एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट किंवा विष्णू सहस्त्रनामाचं महत्व हो. अगदी साध्या तापापासून कॅन्सर पर्यंतच्या पेशंट पर्यंत ह्याचे मिरॅक्युलस रिझल्ट बघितलेले. बरोबर. पण शेवटी तुम्हाला कुठल्या कंडिशन मध्ये येत आहे आणि काय आहे ते त्याच्यावर ठरतच गोष्टी. ठरतं. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी रिकव्हर होतील असं असं नाही, नाही. पण त्यांनी मानसिक जे बेनिफिट मिळतात ते तुम्ही बघू नाही शकत, पण त्याचा हो. खूप परिणाम असतो. बरोबर आहे. रामरक्षेचा खूप चांगला परिणाम मी अनुभवलाय स्वतः.
की तुम्हाला अगदी सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होत आहेत असं तुम्हाला बरोबर. फिलिंग यायला लागतं. आणि जे म्हणतात की नादब्रह्म आहे हे सगळं, युनिव्हर्स हे नादानी बनलंय, व्हायब्रेशन्सनी बनलंय. आणि ह्यामध्ये फक्त भक्ती असं पण नाही. जे म्हणतात ना की तुम्हाला अर्थ माहिती नसला तरी चालेल, बरोबर. पण त्याचा उच्चार तुम्ही चुकायला नाही पाहिजे. तो जर तुम्ही करेक्ट केला तर त्यातून जो नाद तयार होतो त्याचा तुमच्या प्राणमय कोशावर, मनोमय Rhythm. कोशावर, अन्नमय कोशावर खूप चांगला परिणाम परिणाम होतो. होतो. एन्व्हायरमेंट वरती, घरामध्ये तुमचं एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह राहायला त्याचा चांगला परिणाम होतो. आणि तुम्ही केलं तर तुमच्या शेजारच्या व्यक्तीला पण बरोबर. त्याचा फायदा होतो. सो असे खूप आणि फायदे आता आहेत या जे गोष्टीचे. एक ते व्यक्ती राहतात किंवा जे डिप्रेशन, अँझायटी या सगळ्या गोष्टींशी लढतायत, त्यांच्यासाठी पण माझ्या मते हे खूपच पॉझिटिव्ह हो. इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. नक्की नक्की. त्यामुळे रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम अशा काही गोष्टींचा उपयोग तुम्ही नक्की करायला हवा बरोबर. डे टू डे लाईफस्टाईल मध्ये. बरोबर. थँक्यू सो मच ओजस्विनी. आजच्या आपल्या गप्पा खूप छान झाल्या, खूप शिकायला मिळालं. मला थोडं योगाबद्दल पण शेअर करता आलं, त्यामुळे खूप छान वाटलं. आय होप की आपल्या या कॉन्व्हर्सेशनचा ऐकणाऱ्यांना पण खूप फायदा होईल आणि त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स होतील. आपण परत नक्कीच चर्चा Yes. करू वेगळ्या विषयावरती. आणि धन्यवाद.